गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सतत होणाऱ्या मुसळधार पावसानं शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दुसरीकडे वखारीमध्ये साठवलेला कांदा बाजारभाव नसल्यामुळे वखारीमध्येच पूर्णपणे खराब झालेला आहे। सध्या या कांद्याला 7 ते 8 रुपये किलोला कवडी मूल इतका भाव मिळतोय। केलेला खर्च सुद्धा वसूल होत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूयात। बळीराजा शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीने शेतात काबाड कष्ट करून पिकवलेला कांदा वखारीतच सडून खराब होतो, त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले। केलेला खर्चही वसूल होत नसल्याने सध्या शेतकरी पुरता हातबल झालेले। आपल्या सोबत बोलण्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या जवळजवळ 6 महिने झाले कांदा आरणीमध्ये ठेवून। आतापर्यंत एकरी 30 ते 40 हजार खर्च झाला आहे, परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आयात चालू निर्यात कुठेतरी चालू करायच्या वेळेस निर्यात बंद ठेवली, तर प्रत्येक शेतकऱ्याला जवळजवळ एका एकरामागे कमीत कमी आज 50 ते 1 हजाराचं तरी नुकसान होणार आहे। तरी सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे आणि कुठेतरी खालवलेले बाजारभाव त्याच्यामुळे शेतकऱ्याला नक्कीच तोटा होणार आहे। हे कांदा जवळजवळ एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च येतोय आणि आज समजा 7 गाळे म्हणजे 350 पिशी सडलेली, ह्या शेतकऱ्यांनी काय करायचं? त्याच्यासाठी सरकारने याचं धोरण मांडून काय कवयने आम्हाला मार्केट द्यावा हीच आमची इच्छा आहे। नक्कीच अतिशय वाईट परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचा कांदा सडून वखारीतच खराब झाल्याने शेतकऱ्यांना कांदा अक्षरशः उकिरड्यात फेकून देण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे यापुढच्या काळात सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत काय निर्णय घेते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।